Hello, very good morning to all. In this today's lecture, we are going to discuss the most important article in our running chapter, that is dimensions and dimensional analysis. ठीक आहे. तर बघा, युनिट्स अँड मेजरमेंट्स किंवा फिजिकल वर्ल्ड या चॅप्टरमधला जर काय सगळ्यात महत्त्वाचं जर काय आर्टिकल कोणतं असेल तर हे आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. तर बघा, आपण आजचं लेक्चर स्टार्ट करू. याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण फिजिकल क्वांटिटी, टाईप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, ज्याच्यामध्ये आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, त्यांचे एक्झाम्पल, ओके, आपण त्यांना आपण डिफाईन केलं होतं. आणि त्याचबरोबर आपण कालच्या लेक्चरमध्ये मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास अँड मेजरमेंट ऑफ टाईम, ओके, आणि पॅरलॅक्स मेथड हे आर्टिकल्स कवर केलेले आहेत. ठीक आहे. जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा, देन आजचा व्हिडिओ पाहिला तरी चालेल. ठीक आहे. तर बघा, आपण स्टार्ट करू की डायमेन्शन्स म्हणजे काय असतात. एखाद्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा आपण डायमेन्शन फॉर्म्युला किंवा डायमेन्शन कशा पद्धतीने सांगू शकतो हे आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. डायमेन्शन्स आणि डायमेन्शन फॉर्म्युला ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके. एखादे फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन्स हे वेगळं असेल, ओके, आणि डायमेन्शन फॉर्म्युला त्याचं इक्वेशन हे वेगळं असेल. ठीक आहे. ते आपण बघू जसं आपण पुढे चालू तसं. ठीक आहे. तर बघा, फर्स्टली डायमेन्शन्स. ओके. तर बघा, डायमेन्शन्स म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की एक वेगळीच अशी कोणतरी गोष्ट आहे जी आपण डिफाईन करतो आहे किंवा इंट्रोड्यूस करतो आहे. तर डायमेन्शन्स सिम्पली जर का सांगायचं म्हटलं तर एखादी कोणतीही फिजिकल क्वांटिटी इन टर्म्स ऑफ बेसिक किंवा फंडामेंटल क्वांटिटीच्या रिस्पेक्टिव्ह एक्झिस्ट करते की नाही. ओके. तर त्यांना आपण डिफाईन करताना असं म्हटलं होतं की डायमेन्शन्स आर द पॉवर्स, डायमेन्शन्स आर द पॉवर्स to which the fundamental units are raised in order to express the units of derived फिजिकल क्वांटिटी. ओके. म्हणजे सिम्पली आपल्याला जर काय डायमेन्शन्स डिफाईन करायचं असेल तर आपण या वेने डिफाईन करू शकतो. डायमेन्शन्स म्हणजे काय? डायमेन्शन्स आर द पॉवर्स, हे लक्षात घ्या. डायमेन्शन्स आर द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड इन ऑर्डर टू एक्सप्रेस द युनिट्स ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आता बघा, डायमेन्शनच्या केसमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर मेकॅनिक्सचा विचार केला तर युनिट्स ऑफ ऑल फिजिकल क्वांटिटीज कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स ऑफ लेंथ, मास, टाईम, ओके, विथ रिस्पेक्ट टू रेज्ड टू सम पॉवर्स. बरोबर आहे का? त्यामुळे आपण सिम्पली काय म्हणू शकतो की डायमेन्शन्स आर द पॉवर्स. आता आपण हे एक्झाम्पलद्वारे बघू. ठीक आहे. तर बघा, डेफिनेशन्समध्ये काय आहे सिम्पली डायमेन्शन्स म्हणजे काय? डायमेन्शन्स आर नथिंग बट dimensions are the powers to which the fundamental units are raised in order to express the derived units of given physical quantity. ओके. तर बघा, फॉर एक्झाम्पल जर काय आपण लेंथ ह्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सांगायचं म्हटलं तर आपण डायमेन्शन फॉर्म्युलाचा काय बनेल? इन स्क्वेअर ब्रॅकेट L. ओके. लेंथचं डायमेन्शन फॉर्म्युला काय आहे? L⁻⁴ आहे. ठीक आहे. आता सिमिलरली फॉर मासचा डायमेन्शन फॉर्म्युला काय बनेल? m⁻⁴. आता इथे L⁻⁴. आता ह्या लेंथच्या केसमध्ये मास अब्सेंट आहे, टाईम अब्सेंट आहे, त्यामुळं आपण तो लिहिलेला नाही. ठीक आहे. मासच्या केसमध्ये बघा, मास प्रेझेंट आहे, लेंथ आणि टाईम अब्सेंट आहे. ठीक आहे. अँड फॉर टाईम डायमेन्शन फॉर्म्युला बनेल T⁻⁴ किंवा सिम्पली T. ओके. आणि LMT बघा, LMT आपण हे मोस्टली किंवा कॉमनली यूज करतो आहे, हा जो काय फॉर्म आहे तो. ठीक आहे. तर बघा, द इक्वेशन ऑब्टेन्ड बाय
equating the symbols of physical quantity with its dimensional formula is called dimensional equation. लक्षात आलं. तर फॉर एक्झाम्पल लेन्थसाठी हे डायमेन्शन इक्वेशन झालं, ठीक आहे. सिमिलर माससाठी हे डायमेन्शन इक्वेशन झालं, किंवा टाईमसाठी हे डायमेन्शन इक्वेशन झालं, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर आपण पुढे जाऊन बघितलं, अजून जर का आपण एक्झाम्पल्स घेतली तर बघा, आता आपण एरिया ही एक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे, ठीक आहे. त्याचं SI युनिट आहे मीटर स्क्वेअर, बरोबर आहे का. तर मला एरियासाठी डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा आहे. डायमेन्शन फॉर्म्युला किंवा डायमेन्शन इक्वेशन म्हणजे समजलं का. बघा, डायमेन्शन इक्वेशन म्हणजे काय असणार आहे, द इक्वेशन ऑब्टेन्ड बाय इक्वेटिंग द सिम्बॉल्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज विथ इट्स डायमेन्शन फॉर्म्युला इज कॉल्ड डायमेन्शनल इक्वेशन. लक्षात आलं, ठीक आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल एरिया SI युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. आता याचा डायमेन्शन फॉर्म्युला काय बनेल, इन स्क्वेअर ब्रॅकेट LMT, ओके, ब्रॅकेट कंप्लीट. आता हा डायमेन्शन फॉर्म्युला झाला का, नाही. तर काय करायचं, एरिया SI युनिट काय आहे मीटर. मीटर म्हणजे काय, लेंथ आहे ना, म्हणजे 2 टाइम्स लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे L स्क्वेअर M0 T0. लक्षात आलं. त्यामुळं इन स्क्वेअर ब्रॅकेट L स्क्वेअर M0 T⁻0 ब्रॅकेट कंप्लीट आर दी डायमेन्शनल इक्वेशन और डायमेन्शन फॉर्म्युला फॉर एरिया. लक्षात आलं का, ठीक आहे. देन फॉर वॉल्यूम SI युनिट काय आहे मीटर क्यूब, म्हणजे लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, म्हणजे आपण 3 टाइम्स लेंथ घेतो, लेंथ, ओके. तर बघा, डायमेन्शन फॉर्म्युला काय बनणार आहे, ही लेंथ आहे ना, त्यामुळे L क्यूब M0 T0 ब्रॅकेट कंप्लीट, ओके. त्यामुळं इन स्क्वेअर ब्रॅकेट L क्यूब M0 T0 आर दी डायमेन्शन फॉर्म्युला फॉर वॉल्यूम, ओके. देन फॉर एक्झाम्पल आपण आता व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल घेऊ, व्हेलॉसिटीचं, ठीक आहे. आता बघा, व्हेलॉसिटीचं SI युनिट काय आहे मीटर पर सेकंड, बरोबर आहे का. त्यामुळे डायमेन्शन फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी काय बनणार आहे, इन स्क्वेअर ब्रॅकेट LMT ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. आता आपल्याला पॉवर्स द्यायचे आहेत ना, कारण का डायमेन्शन्स आर दी पॉवर्स, ठीक आहे. मीटर इट इज द युनिट ऑफ लेंथ, त्यामुळे M रेस टू किती आहे 1, S रेस टू -1, त्यामुळे T रेस टू -1. या ठिकाणी मास प्रेझेंट आहे का व्हेलॉसिटीमध्ये, तर नाही, त्यामुळे M रेस टू 0. त्यामुळं इन स्क्वेअर ब्रॅकेट L1 M0 T⁻1 दीज आर दी डायमेन्शन फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी, ओके. देन पुढं ॲक्सिलरेशन, ठीक आहे. SI युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. डायमेन्शन फॉर्म्युला बनेल, मीटर आहे त्यामुळे मीटर इट इज द युनिट ऑफ लेंथ, ठीक आहे. L1 मास आहे का इथं, मास नाही, त्यामुळे M रेस टू 0, सेकंड रेस टू -2 आहे, त्यामुळे टाईम रेस टू -2. त्यामुळे हा जो काय फॉर्म्युला आहे तो ॲक्सिलरेशनचा डायमेन्शन फॉर्म्युला असेल, ठीक आहे. देन नेक्स्ट अजून एक आपण क्वांटिटी बघू, फोर्स एक पुन्हा ही बघा, एरिया, व्हॉल्यूम, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, फोर्स, मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, ठीक आहे. आणखीन ज्या 7 फंडामेंटल्स किंवा बेसिक फिजिकल क्वांटिटीज सोडून ज्या काही आपण फिजिकल क्वांटिटी आपण डिनोट करतो किंवा रिप्रेझेंट करतो त्या सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी काय असतात, द क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स आर कॉल्ड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, ठीक आहे. आता बघा, फोर्स SI युनिट काय आहे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. त्यामुळे डायमेन्शन फॉर्म्युला काय बनेल, kg इट इज द SI युनिट ऑफ मास, त्यामुळे M रेस टू 1, मीटर SI युनिट ऑफ लेंथ L रेस टू 1, अँड देन S रेस टू -2, देअरफॉर T रेस टू -2. त्यामुळे L1 M1 T रेस टू -2 दीज आर दी डायमेन्शन फॉर्म्युला फॉर फोर्स, ठीक आहे. आता बघा, हा एक वे झाला. आता तुम्ही जे काय म्हणजे आता 1 2 3 4 5 आपण फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, ठीक आहे. कसा डिराईव्ह केला आपण, तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीचा SI युनिट माहिती होतं, ठीक आहे. हे तुम्हाला SI युनिट माहिती होतं म्हणून तुम्ही डायरेक्टली डायमेन्शन फॉर्म्युला लिहू शकता. आणखीन एक वे आहे की जर का तुम्हाला कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला माहीत करून घ्यायचा असेल किंवा डिराईव्ह करायचा असेल तर तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीचा एक तर SI युनिट माहिती पाहिजेत जे आपण या वेने केले तो, किंवा त्याचं फिजिकल इक्वेशन किंवा त्याचं
फिजिकल इक्वेशन, ज्याला आपण फॉर्म्युला असं म्हणतो, फॉर्म्युला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण फोर्सचं एक्झाम्पल घेऊ. फोर्स फिजिकल इक्वेशन का फॉर्म्युला काय आहे? फोर्स F इज टू मास इंटू ॲक्सेलरेशन. बरोबर आहे का? त्यामुळे बघा, मासचं डायमेन्शन फॉर्म्युला काय येणार आहे? m⁻⁴ साहजिकच आहे. ॲक्सेलरेशनचा डायमेन्शन फॉर्म्युला मगाशी आपण काढला आहे, किती आहे? L1 m0 t⁻². यांना कंबाईन करा, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे m⁻1 इथं m⁻0 आहे, त्यामुळे काय बनेल? 1 + 0 1, त्यामुळं m⁻1 L⁻1 t⁻². म्हणजे हा तुमचा फोर्सचा डायमेन्शन फॉर्म्युला असेल. लक्षात आलं का? त्यामुळे कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह करत असताना, मी पुन्हा सांगतो बघा, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह करत असताना तुम्हाला त्या फिजिकल क्वांटिटीचं एकतर फिजिकल इक्वेशन किंवा त्याचा फॉर्म्युला, अदरवाईज त्याचं SI युनिट माहीत असणं खूप गरजेचं आहे. तरच आपण त्यांना डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे. हे झालं नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीजसाठी आपण डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह कसं करायचं ते बघितलं. ठीक आहे. देन मला सांगा की ॲक्च्युअल डायमेन्शन, जर का मी तुम्हाला इन टर्म्स ऑफ क्वेश्चन विचारला असेल की व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ फोर्स, बघा, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ फोर्स इन लेंथ. ओके, तर आन्सर काय येणार आहे? 1 येईल आन्सर. का सांगा? कारण की डायमेन्शन्स आर दी पॉवर्स. ओके, त्यामुळे डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच, बघा, डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स LMT काय असेल ते, जर काय इलेक्ट्रिक करंट असेल तर त्या ठिकाणी I येईल किंवा A येईल, किंवा टेम्परेचर असेल तर केल्विन येईल. ठीक आहे. असं म्हणजे इन टर्म्स ऑफ, बघा मी काय म्हटलं, डायमेन्शन्स आर दी पॉवर्स, डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स LMT अँड सो ऑन, जे फंडामेंटल युनिट्स आहेत आर रेज्ड in order to express the units of given derived physical quantity. लक्षात आलं का? त्यामुळे सिम्पली लक्षात ठेवा, डायमेन्शन्स आर दी पॉवर्स, डायमेन्शन्स आर दी पॉवर्स. याचा फिजिकल मिनिंग काय आहे की काय असतं डायमेन्शन्स? तर फॉर एक्झाम्पल आता हे डस्टर आहे. ठीक आहे. ह्या डस्टरचं मला डायमेन्शन सांगायचं आहे, तर मी काय काय सांगू शकतो? या डस्टरची लेंथ सांगू शकतो. ठीक आहे. किंवा ह्या डस्टरचं मास, म्हणजे प्रिसाइजली मी काय मेजर करू शकतो किंवा काय सांगू शकतो, तर त्याचं लेंथ आहे. ठीक आहे. किंवा त्याचं व्हॉल्यूम पण असेल. बरोबर आहे का? मोस्ट प्रिसाइजली आपण सांगू शकतो या डस्टरचं मास आणि लेंथ. ठीक आहे. थोडक्यात काय, हा ऑब्जेक्ट किंवा हा डस्टर, ओके, लेंथ, मास, टाईम या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या रिस्पेक्टिव्ह कोणत्या फ्रेममध्ये एक्झिस्ट करतो. ओके, तो लेंथमध्ये किती आहे, मासमध्ये किती आहे आणि टाईममध्ये किती आहे. तर आता लेंथमध्ये ऑब्वियसली असेल. ठीक आहे. मास ह्याचा आहे समथिंग काहीतरी ग्रॅम असेल. ठीक आहे. आणि टाईम ह्यासाठी काय असणार आहे? 0 असणार आहे, म्हणजे ॲब्सेंट असणार आहे. म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी टाईममध्ये एक्झिस्ट करत नाही असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. म्हणजे डायमेन्शन्स म्हणजे काय? एखादी फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी एक्झिस्ट करते का, किंवा त्याचं स्वतःचं असं एक्झिस्टन्स दाखवते का विथ रिस्पेक्ट टू लेंथ, मास, टाईम, ल्युमिनेस इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर. ठीक आहे. तर त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या रिस्पेक्टिव्ह, ओके, म्हणजे लेंथमध्ये किती आहे इन टर्म्स ऑफ पॉवर्स बोलतो आहे आम्ही. ठीक आहे. मासमध्ये किती आहे, टाईममध्ये किती आहे. लक्षात आलं का? तर त्या एक्झिस्टन्सला, ओके, विथ रिस्पेक्ट टू फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्सच्या टर्ममध्ये बोलतो मी ना. ठीक आहे. तर त्या एक्झिस्टन्सला आपण काय म्हणतो? डायमेन्शन्स म्हणतो. लक्षात आलं का? डायमेन्शन्स थोडक्यात लक्षात घ्या, डायमेन्शन्स आर दी पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड इन ऑर्डर टू एक्सप्रेस द युनिट्स ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. समजलं का? आणि जो आपण डायमेन्शन फॉर्म्युला म्हटला आहे तो काय असेल? द डायमेन्शन फॉर्म्युला इज एक्सप्रेस्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट, ओके, अँड नो कॉमा इज रिटर्न इन बिटवीन एनी ऑफ द सिम्बॉल. या ठिकाणी आपण कोणताही कॉमा वगैरे काही सिम्बॉल ॲड करायचे नाहीत. एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये LMT लिहून त्यांची पॉवर्स डिनोट करायची आहे. ठीक आहे. समजलं? ठीक आहे. ओके. देन हे इरेज करू का?
डायमेन्शन समजले सगळ्यांना? ठीक आहे. देन आपण खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्यांचे आपल्याला डायमेन्शन्स फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत. ठीक आहे. तर बघा मी हे सगळं इरेज करतो. आपण नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू. फर्स्टली आता मगाशी आपण एरिया, व्हॉल्यूम, ठीक आहे, देन वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि फोर्स या 5 फिजिकल क्वांटिटी आपण डिराईव्ह केल्या होत्या. त्यांचा डायमेन्शन फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. देन 6 नंबरची फिजिकल क्वांटिटी असेल डेन्सिटी. ठीक आहे. तर बघा मी काय म्हटलं, डायमेन्शन फॉर्म्युला फाइंड करण्यासाठी किंवा डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला 2 वेज आहेत. एक तर तुम्हाला असाइनमेंट माहिती पाहिजे किंवा फिजिकल इक्वेशन. ठीक आहे. आपण काय करू, सिम्पली आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं आपलं डायमेन्शन फाइंड करण्यासाठी फिजिकल इक्वेशन माहीत आहे, ओके, बऱ्यापैकी आपल्याला माहीत असतात, आपण त्याचा यूज करू, आपण डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह करू. ठीक आहे. आता बघा डेन्सिटी, डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आपल्याला. याचा आता इक्वेशन काय बनतं सांगा. डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर आहे ना. आता मासचा डायमेन्शन फॉर्म्युला काय असतो, m⁻1 अपॉन व्हॉल्यूम L³. ठीक आहे. त्यामुळे डायमेन्शन फॉर्म्युला काय बनेल, L⁻. आता इथं लेंथ आहे का दोघांमध्ये पण, आता बघा मासमध्ये लेंथ नाही ना, ओके, इथं L⁻0 आहे, मात्र हा L³ वरती गेल्यानंतर मायनस बनेल, त्यामुळे L⁻³ m⁻1 T⁻0. म्हणजे डेन्सिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला असा बनेल L⁻³ m⁻1 T⁻0. लक्षात आलं. देन 7 नंबर मोमेंटम. ओके, सिम्बॉल P. ओके, फॉर्म्युला काय असतो याचा, मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटम काय असतं, मास इंटू वेलॉसिटी. हाच फॉर्म्युला आहे ना, किंवा फिजिकल इक्वेशन. ठीक आहे. आता बघा डायमेन्शन फॉर्म्युला लिहायचा याचा, मासचा डायमेन्शन फॉर्म्युला m⁻1. आता मी या ठिकाणी L⁻0 T⁻0 लिहित नाही. ठीक आहे. आता मास ही फक्त m⁻1मध्ये एक्झिस्ट करते, लेंथ आणि टाईममध्ये ते ॲब्सेंट आहे किंवा ते प्रेझेंट एक्झिस्ट करत नाही, त्यामुळं त्या क्वांटिटी आपण लिहिणार नाही. त्यामुळे m⁻1 इंटू वेलॉसिटीचा आपण डायमेन्शन फॉर्म्युला मगाशी काढला होता. काय होता, वेलॉसिटीचं युनिट काय होतं, मीटर पर सेकंड. देअरफॉर मीटर म्हणजे काय, L⁻1 m⁻0 T⁻1. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आहे, इंडेक्स काय होतील, ॲड होतील. देअरफॉर इन स्क्वेअर ब्रॅकेट m⁻1 L⁻1 T⁻1. लक्षात आलं. हे झालं मोमेंटमचं डायमेन्शन फॉर्म्युला. आता सगळ्यांनी तुम्हाला क्वेश्चन केला की व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मोमेंटम इन लेंथ, देन आन्सर विल बी 1. ठीक आहे. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मोमेंटम इन टाईम t, -1. ओके, वाय, डायमेन्शन्स आर दी पॉवर्स, हे लक्षात घ्या. ठीक आहे. देन 8 नंबर. द नेक्स्ट आहे इम्पल्स. ओके, तर बघा इम्पल्स म्हणजे काय असतं की एका स्मॉल इंटरवलसाठी जर काय फोर्स आपण जर काय एक्झर्ट केला असेल तर त्या ठिकाणी आपण इम्पल्स डिफाईन करतो. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय आहे, इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाईम. ठीक आहे. आता फोर्स डायमेन्शन फॉर्म्युला मगाशी आपण डिराईव्ह केला होता, L1 m1 T⁻2 इंटू टाईम T⁻1. बरोबर आहे का. ठीक आहे. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे काय होते, इंडेक्स ज्या आहेत, ज्या पॉवर्स आहेत ते काय होतील, ॲड होतील. बघा L⁻1 m⁻1 T⁻2 T⁻+1 T⁻1. लक्षात आलं का. त्यामुळे जवळपास बघा इथं ह्या दोघांचा पण डायमेन्शन फॉर्म्युला सेम आहे. लक्षात आलं. m1 L1 T⁻1. ठीक आहे. देन नेक्स्ट 9 नंबरचे आपण फिजिकल क्वांटिटी डिफाईन करू, वर्क. ठीक आहे. वर्कचा फॉर्म्युला काय येतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर बघा फोर्स पुन्हा आहे, फोर्स डायमेन्शन फॉर्म्युला तुमच्याकडे आहे L1 m1 T⁻2. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय,
शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट, म्हणजे ती लेंथ झाली ना, त्यामुळं L⁻1. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आहे L⁻+1 L⁻+1 L⁻+2 M⁻1 T⁻². लक्षात आलं. त्यामुळे L2 M1 T⁻². दीज आर दी डायमेन्शन फॉर्म्युला फॉर वर्क. समजलं का. ठीक आहे. देन 10th नंबर बघा. या अगोदरच्या 5 आपण फिजिकल क्वांटिटी मगाच्या म्हणजे या अगोदरच्या स्लाईडमध्ये बघितले आहेत. ठीक आहे. देन 10 नंबर आपण डिफाईन करू एनर्जी. ठीक आहे. आता एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी असेल ते आपण इन टर्म्स ऑफ जूल रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण कायनेटिक या ठिकाणी एनर्जी आपण घेऊ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू. ओके. आता बघा फॉर्म्युला काय आहे, हाफ mv². एम म्हणजे काय मास, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. ठीक आहे. आता हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे याचं डायमेन्शन येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे मासचं डायमेन्शन हे मास आहे ना, त्यामुळं M⁻1. व्हेलॉसिटी काय असतो फॉर्म्युला L1 m0 T⁻⁻1 v², त्यामुळं या ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा जो स्क्वेअर आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. आन्सर काय येईल M⁻1 ॲज इट इज. ठीक आहे. इथं बघा L1² त्यामुळं 2 M0 T⁻². ठीक आहे. आता या ठिकाणी काय होणार सांगा M⁻1 म्हणजे फक्त ॲड होईल ना, म्हणजे L2 M1 T⁻². लक्षात आलं का. तुम्ही बघा एनर्जी मी मगाशी काय म्हटलं, एनर्जीचं युनिट काय आहे जूल आहे. म्हणजे या केसमध्ये वर्क एनर्जी या दोन फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फॉर्म्युला सेम येत आहेत, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. L2 M1 T⁻². ठीक आहे. देन 11 नंबर आपण पॉवर ही फिजिकल क्वांटिटी डिफाईन करतो. पॉवर फॉर्म्युला काय आहे वर्क अपॉन टाईम. ठीक आहे. आता वर्कचा डायमेन्शन फॉर्म्युला तुम्ही काढला आहे किती आहे लिहायचं L2 M1 T⁻² अपॉन टाईम T⁻1. आता T⁻1 वरती गेलं तर T⁻1 -1 -2 -3. देअरफॉर डायमेन्शन फॉर्म्युला L2 M1 T⁻⁻3. लक्षात आलं का. त्यामुळे पॉवरचं डायमेन्शन फॉर्म्युला काय येणार आहे L2 M1 T⁻⁻3. ठीक आहे. देन 12th नंबर सरफेस टेन्शन. बघा सरफेस टेन्शन फॉर्म्युला काय असतो सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. ठीक आहे. त्यामुळे फोर्सचं SI युनिट M1 L1 T⁻² अपॉन लेंथ L⁻1. ठीक आहे. त्यामुळे L⁻1 वरती गेलं तर -1 त्यामुळे L कॅन्सल होईल. शिल्लक राहील फक्त M1 L0 T⁻². त्यामुळं इन स्क्वेअर ब्रॅकेट M1 L0 T⁻² स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. दीज आर द डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल इक्वेशन फॉर सरफेस टेन्शन. समजलं का. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण. देन 13 नंबरचे बघा. 13 नंबरचे आपण फिजिकल क्वांटिटी घेऊ फ्रिक्वेन्सी. ओके. F इज इक्वल टू 1 अपॉन टाईम पिरियड T. ओके. आता याचा डायमेन्शन फॉर्म्युला इझी आहे. ओके. 1 अपॉन टीचा डायमेन्शन फॉर्म्युला T⁻1 वरती गेल्यानंतर काय बनेल L0 M0 T⁻⁻1. ओके. हा काय असेल डायमेन्शन फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी. देन 14 नंबर अँग्युलर ॲक्सिलरेशन. ठीक आहे. तर बघा अँग्युलर ॲक्सिलरेशन. ठीक आहे. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सिलरेशन ह्या जे काय टर्म्स आहेत त्या आपण जर काय पार्टिकल एखादा सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ठिकाणी आपण लिनियरचे काय फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचा आपण ॲनालॉग घेतो. ठीक आहे. तर बघा अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा इज इक्वल टू d⁻ अपॉन dt. d⁻ म्हणजे काय अँग्युलर व्हेलॉसिटी पर मिनिट
चेंज इन टाईम घेतलेला आहे. ठीक आहे, त्यामुळं फॉर्म्युला काय बनेल, आता डी ओमेगाचा जो फॉर्म्युला होता तो m0L0t⁻1 होता. ठीक आहे, अपॉन टाईम, त्यामुळे t⁻1. आता t⁻1 वरती गेल्यानंतर काय बनणार आहे, मायनस बनणार. त्यामुळे आन्सर काय येईल, m0L0t⁻2. ओके, हा झाला डायमेन्शन फॉर्म्युला फॉर अँग्युलर ॲक्सिलरेशन. ओके, देन 15 नंबर टॉर्क. ओके, सिम्बॉल आहे टाऊ. ठीक आहे, तर टॉर्क काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, किंवा आपण त्याला काय घेतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स असं घेतो ना, परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, तर बघा म्हणजे FD sin θ असा फॉर्म बनेल. ठीक आहे, कसं बनणार आहे, FD sin θ. ठीक आहे, आता फोर्स डायमेन्शन फॉर्म्युला L1 m1t⁻2. परपेंडिक्युलर डिस्टन्स इन टर्म्स ऑफ लेंथ असेल, त्यामुळे डायमेन्शन फॉर्म्युला काय बनेल, L2 m1t⁻2. ओके, L2 m1t⁻2. याला आपण काय म्हणतो, डायमेन्शन इक्वेशन फॉर टॉर्क. ठीक आहे, समजलं का. ठीक आहे, देन आपण अजून काही बाकीचे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचे आपण डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह करू. ठीक आहे, तर बघा हे समजलं डायमेन्शन फॉर्म्युला कसं डिराईव्ह करायचे, तर आपण फिजिकल इक्वेशन्स यूज करतोय आणि डायमेन्शन फॉर्म्युला आपण डिराईव्ह करतो. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे 16 नंबर वेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे, तर बघा ज्या वेळेला आपण ग्रेडियंट डिफाईन करत असतो, आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय असणार आहे, वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. ठीक आहे, त्यामुळे व्हेलॉसिटीचं आता जर काय युनिट आहे किंवा जो डायमेन्शन फॉर्म्युला आहे तो काय आहे, L1 m0t⁻1 अपॉन डिस्टन्स L⁻1. त्यामुळे हा वरती जाईल -1 आणि हा +1 0, त्यामुळं L0 m0t⁻1. लक्षात आलं. ठीक आहे, देन हीट कॅपॅसिटी, देन सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन, स्ट्रेस, स्ट्रेन हे सुद्धा आपण बघू शकतो. तर फॉर एक्झाम्पल 70 नंबर. ठीक आहे, आपण सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन घेऊ. सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय असणार आहे, वेलॉसिटी स्क्वेअर अपॉन रेडियस. ठीक आहे, त्यामुळे बघा वेलॉसिटी डायमेन्शन फॉर्म्युला L1 m0t⁻1 स्क्वेअर अपॉन रेडियस म्हणजे लेंथ L1. ठीक आहे, आता या स्क्वेअर आतमध्ये मल्टिप्लाय होईल ना, त्यामुळं L2 m0t⁻2 अपॉन L1. आता L1 वरती गेल्यानंतर मायनस, त्यामुळे इथे किती राहणार आहे, L⁻1 m0t⁻2. ओके, हा तुमचा डायमेन्शन फॉर्म्युला असेल सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनचा. लक्षात आला. ठीक आहे, देन 18 नंबर आहे स्ट्रेन. ओके, तर फॉर्म्युला काय आहे, चेंज इन डायमेन्शन ऑफ लेंथ. ओके, अपॉन ॲक्च्युअल लेंथ L. बरोबर आहे का. आता दोन्हीही लेंथ आहेत, त्यामुळं साहजिकच आहे लेंथचे SI युनिट मीटर पर मीटर म्हणजे कॅन्सल होतील आणि ही डायमेन्शन लेस क्वांटिटी असेल. ठीक आहे, देन नेक्स्ट बघू आपण फिजिकल क्वांटिटी इलेक्ट्रिक चार्ज. 19 नंबर इलेक्ट्रिक
चार्ज सिम्बॉल आहे क्यू. ठीक आहे. तर आपण चार्ज कसा डिफाईन करू शकतो फिजिकल इक्वेशन आय इलेक्ट्रिक करंट इंटू टी. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट टाइम्स टाईम. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक करंटसाठी डायमेन्शन फॉर्म्युला A⁻1 टाईमसाठी T⁻1. ठीक आहे. त्यामुळं फॉर्म्युला काय बनणार आहे M0 L0 A⁻1 T⁻1. लक्षात आलं. ठीक आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिक करंटसाठी विचारलं 20 फाइंड द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट ओके आय इज इक्वल टू, तर फॉर्म्युला काय असतो द रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज पर मिनिट टाईम. ठीक आहे. त्यामुळे चार्जचा डायमेन्शन फॉर्म्युला A⁻1 T⁻1 अपॉन टाईम आहे. त्यामुळे T⁻1 वरती गेल्यानंतर मायनस, त्यामुळे टी कॅन्सल, त्यामुळं A⁻1. लक्षात आलं. सिम्पली आहे. ओके. देन 20 नंबर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. ठीक आहे. आता ओहम्स लॉनुसार आर आपल्याला लिहिता येतो, म्हणजे V इज इक्वल टू IR ना ओहम्स लॉनुसार. ठीक आहे. पोटेन्शियल, तर पोटेन्शियलचा जो डायमेन्शन फॉर्म्युला आहे तो आपण कसं लिहितो, तर बघा पोटेन्शियल डिफरन्स M1 L2 T⁻3 A⁻1 अपॉन इलेक्ट्रिक करंटचा आयचा फॉर्म्युला काय आहे A⁻1. ठीक आहे. आता A⁻1 वरती गेल्यानंतर मायनस, त्यामुळे आन्सर काय बनेल M1 L2 T⁻3 A⁻2. हा काय असेल डायमेन्शन फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स आर असणार आहे. 22 इलेक्ट्रिक फील्ड. आपण जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर स्टार्ट करू त्यावेळेला तुम्हाला ह्या प्रत्येक, आता फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक करंट असेल किंवा इलेक्ट्रिक फील्ड असेल, इलेक्ट्रिक फ्लक्स असेल, तर या फिजिकल क्वांटिटी आपण त्यांच्या डेफिनेशन्स, त्यांचं इंट्रोडक्शन किंवा त्यांची थेरी, ओके, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यावेळेला आपण ह्या गोष्टी डिस्कस करू किंवा स्टडी करू. ठीक आहे. ओके. देन बघा इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन Q0. ओके. फोर्स डायमेन्शन फॉर्म्युला L1 M1 T⁻2 अपॉन चार्जचा डायमेन्शन फॉर्म्युला काय आला इलेक्ट्रिक चार्ज A1 T⁻1. ठीक आहे. त्यामुळं A1 T⁻1 वरती गेल्यानंतर -1, त्यामुळे आन्सर काय बनेल L1 M1 T⁻3 A⁻1 इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. T⁻3 A⁻1. देन 23 इलेक्ट्रिक फ्लक्स. ओके. इलेक्ट्रिक फ्लक्स काय असतं नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग परपेंडिक्युलर टू द गिवन सरफेस एरिया. लक्षात आलं का. तर त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स. हे आपण बघायचं आहे पुढं. फक्त आता तुम्ही नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीचे आपला डायमेन्शन फॉर्म्युला आपण कसं डेराईव्ह करू शकतो हे आपण बघत आहोत. ठीक आहे. देन इलेक्ट्रिक फ्लक्स सिम्बॉल आहे फाय. ठीक आहे. फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया इज इक्वल इलेक्ट्रिक फील्डचा डायमेन्शन फॉर्म्युला आहे तुमच्याकडं L1 M1 T⁻3 A⁻1 इंटू एरिया म्हणजे L². ठीक आहे. तर फॉर्म्युला काय बनेल L1 L2 L3 M1 T⁻3 A⁻1. ठीक आहे. हा तुमचा डायमेन्शन फॉर्म्युला असेल फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आणि त्यांचा करेस्पॉन्डिंग डायमेन्शन फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ फिजिकल इक्वेशन्स ऑर फॉर्म्युला. किंवा जर काय त्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्हाला SI युनिट माहिती असेल तरीसुद्धा आपण डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे. देन आता बघा जर काय तुमच्याकडे काही कॉन्स्टंट असतात जसं की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे किंवा मॉडर्न फिजिक्समध्ये आपण प्लँक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो, तर त्यांच्या व्हॅल्यू आपण कशा फाइंड करू शकतो. तर बघा पहिल्यांदा आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट Gचा आपण डायमेन्शन फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू. ठीक आहे. ओके. बघा फर्स्टली टू फाइंड डायमेन्शनल फॉर्म्युला
फॉर्म्युला फॉर जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. तर बघा, तर याचा आपल्याला डायरेक्ट इक्वेशन नाही, मात्र अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण लिहू शकतो एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. ह्या इक्वेशनला आपण, या इक्वेशन तुम्हाला जीची व्हॅल्यू भेटेल. देअरफॉर जी इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2. देअरफॉर एफचा डायमेन्शन फॉर्म्युला L1 m1 टी रेज टू मायनस 2. आर स्क्वेअर म्हणजे काय, सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्ट और टू पार्टिकल्स, सेपरेशन डिस्टन्स ना, त्यामुळं एल स्क्वेअर अपॉन दोन्ही पण मास आहेत त्यामुळे एम रेज टू 1 इंटू एम रेज टू 1. ठीक आहे. आता एम रेज टू 1 कॅन्सल झाला, एक एम रेज टू 1 वरती जाईल म्हणजे काय येणार आहे एम रेज टू मायनस 1, एल रेज टू 1 प्लस 2 त्यामुळं एल क्यूब. ओके. आणि टी रेज टू मायनस, टी रेज टू किती येणार आहे -2, सॉरी टी रेज टू -2. ओके. हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी. ठीक आहे. समजलं का. ठीक आहे. देन काय विचारलं की बी, बघा, फाइंड डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर प्लँक कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट. ठीक आहे. एच. तर कसं काढता येईल, तर सिम्पल आहे. प्लँक कॉन्स्टंट डिफाईन करण्यासाठी आपण एनर्जीचं इक्वेशन लिहितो. ठीक आहे. तर बघा, प्लँक कॉन्स्टंट डिफाईन करायचं आपल्याला, तर एनर्जी ई इज इक्वल टू एच टाइम्स एफ. या ठिकाणी एच प्लँक कॉन्स्टंट, एफ काय असेल, फ्रिक्वेन्सी असेल. तुम्हाला एचला डिफाईन करायचं आहे ना, त्यामुळे एच इज इक्वल टू ई अपॉन एफ. ई म्हणजे काय, एनर्जी. एनर्जीचा डायमेन्शन फॉर्म्युला काय आहे L2 m1 टी रेज टू -2 अपॉन, या ठिकाणी एफ आहे ना, फ्रिक्वेन्सीचं काय असतो टी रेज टू -1. त्यामुळे टी रेज टू -1 वरती गेल्यानंतर +1 +1 -2 -1. देअरफॉर L2 m1 टी रेज टू -1. दिस इज द डायमेन्शन फॉर्म्युला फॉर एच किंवा प्लँक कॉन्स्टंट. समजलं का. ठीक आहे. ओके. पुढं बघा, जर काय आपल्याला हे समजलं सगळ्यांना. आता आपण पहिल्यांदा जीचा डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह केला, त्याने आपण प्लँक कॉन्स्टंट एचचा डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह केला. तर आपण नेक्स्ट आणखीन आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. बघा, सपोज थर्ड, फाइंड डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बोल्ट्झमन कॉन्स्टंट के. ठीक आहे. या कॉन्स्टंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे किंवा डायमेन्शन फॉर्म्युला आपल्याला लिहायचं आहे. तर काय करणार, तर तुम्हाला एक इक्वेशन माहिती आहे का, पी व्ही इज इक्वल टू के टाइम्स टी. या ठिकाणी पी म्हणजे काय असेल, प्रेशर असेल, व्ही व्हॉल्यूम असेल, के तुमचा बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टी म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. ठीक आहे. तर बघा, के लिहायचं आहे ना, तर के इज इक्वल टू पी व्ही अपॉन टी. ठीक आहे. आता बघा, प्रेशरचं डायमेन्शन, प्रेशरला मी असं लिहू शकतो का, फोर्स अपॉन एरिया इंटू वॉल्यूम अपॉन टी. ठीक आहे. आता फोर्सचा डायमेन्शन फॉर्म्युला m1 L1 टी रेज टू -2 अपॉन एरिया एल स्क्वेअर इंटू वॉल्यूम एल क्यूब अपॉन टाईम टी रेज टू 1. एल स्क्वेअर क्यूब कॅन्सल झाला, शिल्लक राहिलं टी रेज टू 1 वरती गेल्यानंतर -1. त्यामुळं m1 L1 आणि इथे एल शिल्लक राहिला आहे, त्यामुळे एल स्क्वेअर टी रेज टू -3. हा तुमचं काय असेल, केची व्हॅल्यू असेल. के इज इक्वल टू m1 L2 टी रेज टू -3. ओके. आणखीन एक गोष्ट बघा, या ठिकाणी थोडीशी आपण एक छोटीशी चूक केली. या ठिकाणी मग टीला काय म्हटलं, टेम्परेचर घ्यायला पाहिजे ना, त्यामुळे टी रेज टू 1 येणार नाही. तर काय येणार आहे, टेम्परेचर इन टर्म्स ऑफ के आपण लिहितो ना, त्यामुळं थोडंसं करेक्शन आहे. टी रेज टू -2 ॲज इट इज, के रेज टू वरती गेल्यानंतर -1 येईल. त्यामुळं केचं डायमेन्शन फॉर्म्युला हा बनेल, के इज इक्वल टू m1 L2 टी रेज टू -2 के रेज टू -1.
ठीक आहे. ओके, देन फोर्थ नंबर बघा, फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सिम्बॉल आपण घेऊ त्याचा म्यू. ठीक आहे. या कॉन्स्टंटचा आपल्याला डायमेन्शन फॉर्म्युला काढायचं आहे. तर बघा सिम्पल आपण काय करू, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, सी अपॉन व्ही. सी म्हणजे काय, स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, इन व्हॅक्यूम. आणि व्ही म्हणजे काय, स्पीड ऑफ लाईट इन मीडियम, इन मीडियम. देअरफॉर दोन्ही पण स्पीड आहेत ना, त्यामुळे बघा सीच, आता सीला जर आपण लिहायचं म्हटलं मॅथमॅटिकल तर लिहू शकतो आहे एल अपॉन टी, एल अपॉन टी अपॉन वेलॉसिटी म्हणजे काय, पुन्हा एल अपॉन टी, म्हणजे हे कॅन्सल होईल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी म्यू इज इक्वल टू M0 L0 T0, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट इज द युनिटलेस क्वांटिटी और देअरफॉर हेन्स इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. लक्षात आलं का. म्हणजे अशा पद्धतीने आपण डायमेन्शन अनालिसिसचा किंवा डायमेन्शनचा यूज करून आपण कॉन्स्टंट्स ज्या काय आहेत त्यांचा आपण डायमेन्शन फॉर्म्युला लिहू शकतो. काय म्हणतो बघा, डायमेन्शनचा यूज करून आपण एखाद्या फिजिकल इक्वेशनमधल्या कॉन्स्टंट्सचा डायमेन्शन फॉर्म्युला लिहू शकतो. समजलं का. ठीक आहे. डायमेन्शन समजलं सगळ्यांना. ठीक आहे. नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी आपण कन्सिडर केल्या, त्यांचा डायमेन्शन्स फॉर्म्युला आपण डिराईव्ह केले विथ द हेल्प ऑफ देअर फिजिकल इक्वेशन्स. ठीक आहे. देन नेक्स्ट आर्टिकल आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे. तर बघा हे प्रिन्सिपल आपल्याला डायमेन्शन अनालिसिस स्टार्ट करायच्या अगोदर माहीत असणं खूप गरजेचं आहे. यामध्ये बघा जस्ट हे प्रिन्सिपल काय सांगतं की इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन बोथ साइड्स आर द सेम then that equation is said to be dimensionally correct. Okay, this is called the principle of homogeneity of dimensions. काय म्हटलं हे पुन्हा एकदा सांगतो बघा, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे काय, इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन बोथ साइड्स आर द सेम और इक्वल then that equation is said to be dimensionally correct. Okay, this is called the principle of homogeneity of dimensions. म्हणजे एखादं फिजिकल इक्वेशन तुम्हाला जर काय प्रोव्हाइड केलं असेल तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही किंवा डायमेन्शनली कन्सिस्टंट आहे की नाही हे सांगण्यासाठी आपण हे प्रिन्सिपल यूज करणार आहोत. जर काही गिवन इक्वेशनचं म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आपण कायनॅमेटिक्समधलं फर्स्ट इक्वेशन घेऊ, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, किंवा तुम्ही जर काय सेकंड इक्वेशन घेतलं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे. तर ही इक्वेशन्स डायमेन्शनली करेक्ट आहेत का नाही हे आपण हे प्रिन्सिपल यूज करून सांगू शकतो. काय करायचं बघा, काय म्हटलं मी, इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स म्हणजे लेफ्ट हँड साईडला एक टर्म आहे, राईट हँड साईडला दोन टर्म्स आहेत, तर डायमेन्शन्स ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ यू इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ दिस टर्म ए टी, हे जर काय सेम असेल तर आपण त्या ठिकाणी काय म्हणतो की हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, अँड दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. लक्षात आलं का. पुन्हा बघा, इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म्स ऑन बोथ साइड आर द सेम, ओके, देन द गिवन इक्वेशन इज सेड टू बी डायमेन्शनली करेक्ट. लक्षात आलं का. आणि बघा, आणि जर काय एखादं इक्वेशन प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी हे प्रिन्सिपल फॉलो करत असेल किंवा ओबे करत असेल तरच आपण फिजिकल क्वांटिटीज ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, सेन्स ओनली क्वांटिटीज हॅविंग सेम डायमेन्शन्स कॅन बी सबट्रॅक्टेड ऑर ॲडेड. ओके, तर आपण लिहू शकतो ओनली क्वांटिटीज हॅविंग same dimensions can be added or subtracted.
लक्षात आलं का? ठीक आहे, समजलं प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय आहे. ओके, देन बघा, देन नेक्स्ट महत्त्वाचं आर्टिकल आहे यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ठीक आहे, यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस. याच्यामध्ये आपल्याला 3 यूज बघायचे आहेत. ठीक आहे, त्यातला फर्स्ट यूज आहे टू चेक the correctness of physical इक्वेशन. ठीक आहे, गिवन फिजिकल इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही किंवा डायमेन्शनली कन्सिस्टंट आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे बाय युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. हे आपला पहिला यूज असेल. ठीक आहे, तर बघू आपण यासाठी आपण कायनेमॅटिक्सचं आपण थर्ड इक्वेशन यूज करू. ठीक आहे, किंवा आपण काय करू, ठीक आहे, थर्ड इक्वेशन यूज करू. लेट अस कन्सिडर थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ठीक आहे, कोणतं इक्वेशन, v² = u² + 2as. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी v म्हणजे काय तुमची, वेअर v इज नथिंग बट फायनल वेलॉसिटी. ठीक आहे, u इज व्हॉट, इनिशियल velocity, and a is what, linear acceleration. ठीक आहे, आणि यस काय असेल, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आता सो डायमेन्शन्स ऑफ LHS. ठीक आहे, सो डायमेन्शन फॉर लेफ्ट हँड साईड. ओके, आता ह्या साईडला कोणती टर्म आहे, v² आहे. v² आहे ना, याचा डायमेन्शन फॉर्म्युला काय बनेल, vचा डायमेन्शन फॉर्म्युला काय असतो, L1 m0 t⁻⁻1/2. ठीक आहे, आता स्क्वेअर आहे ना, त्यामुळे काय बनेल डायमेन्शन फॉर्म्युला, v² L2 m0 t⁻². ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. ठीक आहे, देन डायमेन्शन फॉर RHS. ओके, RHS मध्ये आपण फर्स्ट टर्म कोणती, u². ठीक आहे, u² आपला डायमेन्शन फॉर्म्युला सांगायचं. आता बघा, v तुमची फायनल वेलॉसिटी होती, u तुमची इनिशियल वेलॉसिटी आहे. इनिशियल असो किंवा फायनल असो वेलॉसिटीच आहे ना, त्यामुळे डायमेन्शन फॉर्म्युला L1 m0 t⁻⁻1/2. त्यामुळे आन्सर काय बनेल, स्क्वेअर आहे. ठीक आहे, त्यामुळं मल्टिप्लाय करा, L2 m0 t⁻², इक्वेशन सेकंड. ठीक आहे, देन डायमेन्शन्स फॉर RHS फॉर सेकंड टर्म, म्हणजे सेकंड टर्म ऑन RHS. ठीक आहे, बघा सेकंड टर्म ऑफ RHS कोणती आहे, 2as. आता 2 तुमचा कॉन्स्टंट आहे, आपण डायमेन्शन फॉर्म्युला नाही सांगू शकत. ठीक आहे, ॲक्सेलरेशन डायमेन्शन फॉर्म्युला काय येतो, L1 m0 t⁻². एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. कशामध्ये मेजर करतो आपण, लेंथमध्ये, त्यामुळे L1 m0 t0. ठीक आहे, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे का, a × s, त्यामुळे L1 पॉवर काय होतील, ॲड होतील, त्यामुळे L² m0 ॲज इट इज t⁻². इक्वेशन नंबर थर्ड. लक्षात आलं का? त्यामुळे बघा, जर का मी इक्वेशन 1, 2 आणि 3चे प्रत्येक टर्मचा डायमेन्शन फॉर्म्युला जर मी इक्वेट केलं, म्हणजे बघा कसं, v² = u² + 2 times as. v² डायमेन्शन फॉर्म्युला काय आला आहे, L² m0 t⁻². u² काय आला आहे, इक्वेशन नंबर सेकंड काय आला आहे, L² m0 t⁻². ओके, प्लस सेकंड टर्म ऑन
ऑफ राईट हँड साईड काय आलं, 2s चा डायमेन्शन फॉर्म्युला L² m0 t⁻². ओके, त्यामुळे आपण काय लिहू शकतो, ऑल थ्री टर्म्स मस्ट have the same dimensional formulae, okay, in order to be correct. जर काय बघा प्रत्येक टर्मचा डायमेन्शन फॉर्म्युला जर सेम असेल तर आपण म्हणू शकतो अँड हेन्स गिवन इक्वेशन इज डायमेन्शली करेक्ट. ठीक आहे, वाय, कारण की हे इक्वेशन, कोणतं इक्वेशन, v² = u² + 2 × as, हे इक्वेशन प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी ओबे करतं किंवा फॉलो करतं, ज्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो की या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडमध्ये प्रत्येक टर्मचा डायमेन्शन फॉर्म्युला हा सेम आहे. ठीक आहे, तर मग गिवन इक्वेशन इज डायमेन्शली करेक्ट और गिवन इक्वेशन इज डायमेन्शली कन्सिस्टंट. समजलं का? हा झाला डायमेन्शन अनालिसिसचा फर्स्ट यूज. डायमेन्शनचा यूज करून आपण कोणतंही इक्वेशन्स, ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हे इक्वेशन तुम्ही डायमेन्शली करेक्ट आहे की नाही सांगितलं. सिमिलरली इक्वेशन ऑफ मोशन, फर्स्ट इक्वेशन सांगू शकताय, सेकंड इक्वेशन सांगू शकताय, देन थर्ड इक्वेशन्स आता आपण बघितलेस. सिमिलरली जर काय फॉर एक्झाम्पल जर का तुम्हाला विचारलं, बघा तुम्ही हे ट्राय करा, तुम्हाला मी सांगितलं आता फॉर एक्झाम्पल E = mc², हे इक्वेशन डायमेन्शली करेक्ट आहे का? इस्केप वेलोसिटी v = फॉर्म्युला बघा 2gm/r, ही इक्वेशन इस्केप वेलोसिटी, ही काय असेल इस्केप वेलोसिटी. g म्हणजे काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m म्हणजे काय मास ऑफ द अर्थ असेल आणि r म्हणजे काय असणार आहे रेडियस ऑफ अर्थ असेल. तुम्हाला हे इक्वेशन डायमेन्शली करेक्ट आहे की नाही ते सांगायचं आहे. लक्षात आलं का? बघा काय करणार, E = mc², v = √2gm/r, ही दोन इक्वेशन्स डायमेन्शली करेक्ट आहेत की नाही हे तुम्ही सांगायचं आहे. ओके, आणि याचे आन्सर तुम्ही कमेंटमध्ये करायचे. ओके, v म्हणजे काय आहे तुमची इस्केप वेलॉसिटी आणि E म्हणजे काय तुमची एनर्जी. हे एनर्जी मास इक्विव्हॅलन्सचं इक्वेशन आहे आणि हे इस्केप वेलॉसिटीचं इक्वेशन आहे. समजला फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस. ठीक आहे, देन आपण सेकंड यूज बघू. समजलं सगळ्यांना नक्की? ठीक आहे, बघा पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज करून बघू शकताय, देन आपण नेक्स्ट यूज बघू. ठीक आहे, देन सेकंड यूज, टू इस्टॅब्लिश the relationship between related physical quantities. ठीक आहे, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून रिलेटेड फिजिकल क्वांटिटीजच्या मधलं आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे किंवा एक्सप्रेशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे, या केससाठी आपण काय करू, एक बेस्ट एक्झाम्पल घेऊ सिम्पल पेंडुलमचं. ठीक आहे, तर बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक सिम्पल पेंडुलम आहे. ठीक आहे, ज्याचं मास m आहे आणि ही त्याची मेन पोझिशन आहे. जर काय आपण ह्या पार्टिकलला त्याच्या मेन किंवा स्टेबल पोझिशनपासून जर काय आपण डिस्प्लेस केलं तर हा साहजिकच आहे, हा ऑब्जेक्ट किंवा हा बॉब त्याच्या मेन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो मोशन करेल, त्याला आपण ऑसिलेशन असं म्हणतो. ओके, आणि जर काय हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन पाथमध्ये जर काय फिरत असेल तर आपण या मोशनला किंवा या ऑसिलेशनला सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. ठीक आहे, तर या सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये या पार्टिकलचा आपण टाईम पिरियड t = 2π√L/g, ओके, हा डिफाईन करतो. हे तुम्हाला 12वीला ऑसिलेशन्समध्ये किंवा सिम्पल हार्मोनिक मोशनच्या चॅप्टरमध्ये हे इक्वेशन डिराईव्ह करायला भेटतं. ठीक आहे, तर बघा हे आपण त्यावेळेला डिराईव्ह करूच, मात्र आपण या ठिकाणी या आपल्या चॅप्टरमध्ये डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून
टाईम पिरियड फॉर सिम्पल पेंडुलम हे इक्वेशन आपण डिराईव्ह करायचं आहे. कारण की बघा जो टाईम पिरियड आहे इट इज डिपेंड्स अपॉन लेंथ ऑफ द स्ट्रिंग अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर आहे का. आता बघा इफ यू नो द फॅक्टर्स अपॉन विच अ गिवन फिजिकल क्वांटिटी मे डिपेंड then by using the principle of homogeneity of dimensions we may derive the expression for physical quantity. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी रिलेटेड फिजिकल क्वांटिटीजच्या मधलं आपल्याला काय करायचं रिलेशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी कन्सिडर केला एक सिम्पल पेंडुलमचा एक्झाम्पल किंवा केस. ठीक आहे. तर या केसमध्ये जो टाईम पिरियड आहे बघा मी स्टार्ट करतो आहे. टाईम पिरियड फॉर सच ऑसिलेशन्स ऑफ सिम्पल पेंडुलम इट इज depends upon t it is depends upon length and g. Therefore t is proportional to l raised to a and t is proportional to g raised to b. ओके. मी बघा जो टाईम पिरियड आहे ऑसिलेशनचा किंवा सिम्पल पेंडुलमच्या केसमध्ये तो डिपेंड्स करतो लेंथ ऑफ द स्ट्रिंग अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. तेव्हा मी काय लिहिलं देअरफॉर टी इज प्रपोर्शनल टू एल रेस टू ए, टी इज प्रपोर्शनल टू जी रेस टू बी. बरोबर आहे का. आता मी पॉवरच्या टर्ममध्ये लिहिलं आहे का सांगा कारण की आपण डायमेन्शन्स बघतो आहे ना आणि डायमेन्शन्स काय आहेत पॉवर्स आहेत. ठीक आहे. तेव्हा मी ऑब्वियसली मी ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो वेअर ए अँड बी बघा जे पॉवर्स आहेत ए अँड बी आर रॅशनल नंबर्स. ठीक आहे. देअरफोर हे दोन इक्वेशन्स मी कंबाईन करू शकतो. टी इज प्रपोर्शनल टू एल रेस टू ए जी रेस टू बी. ओके. अँड नाव धीज प्रपोर्शनलिटी साइन रिमूव्ड बाय सम कॉन्स्टंट टी इज इक्वल टू के टाइम्स एल रेस टू ए जी रेस टू बी. बरोबर आहे का. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. ओके. वेअर के इज वॉट प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट अँड इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे. याची व्हॅल्यू फक्त आपण बाय एक्सपेरिमेंटल फाइंड करू शकतो. ठीक आहे. नाव इक्वेटिंग dimensions on both side of equation 1 V8. ठीक आहे. आता बघा या साईडला टाईम पिरियड आहे. टाईम पिरियडचं डायमेन्शन फॉर्म्युला काय बनणार आहे m0 L0 t रेस टू 1. ठीक आहे. इज इक्वल टू के काय तुमचं डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे तो ॲज इट इज बनेल. ओके. इंटू एल म्हणजे काय आहे लेंथ ऑफ द स्ट्रिंग त्यामुळं एल रेस टू 1 m0 t0 रेस टू पॉवर किती आहे एलची ए आहे ना तेव्हा पॉवर ए. ठीक आहे. इंटू जी म्हणजे काय आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्सिलरेशन आहे. ठीक आहे. त्यामुळं L1 m0 t रेस टू -2 पॉवर किती आहे बी. ठीक आहे. आता नेक्स्ट टर्मला बघा के ॲज इट इज जी पॉवर्स आहेत ए आणि बी ती आतमध्ये मल्टिप्लाय होतील त्यामुळे L1 इंटू ए एम रेस टू 0 t0. ओके. इंटू आता इथं बी आतमध्ये मल्टिप्लाय करा एल रेस टू बी m0 t रेस टू -2b. ठीक आहे. देअरफोर के इज इक्वल टू एल रेस टू आता ह्या दोघांना कंबाईन करू. एल रेस टू बघा इथं 1 असतं इथं 1 असतं तर आपण काय केलं असतं 1 + 1 2 केलं असतं. आता फक्त तुम्हाला एक रॅशनल नंबर्स आहेत इन टर्म्स ऑफ सम कॉन्स्टंट ए अँड बी त्यामुळं ए प्लस बी. ठीक आहे. एम रेस टू 0च आहे त्यामुळे एम रेस टू 0. आता टी रेस टू 0 + -2b -2b. ठीक आहे. देअरफोर आता लेफ्ट हँड साईड काय म्हणले तुमची ॲज इट इज m0 L0 t रेस टू 1. ठीक आहे. आता नाव comparing the dimensions of the corresponding quantities on both
साईड वी गेट. आता बघा याला जर का आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हटलं तर काय करायचं आहे, इक्वेशन सेकंडच्या दोन्ही साईडच्या करस्पॉन्डिंग क्वांटिटीचा डायमेन्शन्स म्हणजे ज्या पॉवर्स आहेत त्या, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल मी एमची पॉवर्स किती आहे, 0 आहे. एलची पॉवर बघा या ठिकाणी एलची पॉवर इथं a+b आहे आणि इथं 0 आहे. म्हणजे मी करस्पॉन्डिंग ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचे मी पॉवर्स काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. ठीक आहे. तर बघा मी इथे लिहितो, म्हणजे आता काय बनेल सांगा, a+b = 0 बनेल का. फॉर लेंथ म्हणतो मी, फॉर लेंथ हां a+b = 0, देअरफॉर a = -b भेटेल तुम्हाला. ठीक आहे. हे झालं. तर एमचं काय नाहीच आहे ना पॉवर्स. ठीक आहे. फॉर टाईम तर टाईमचं बघा इथं t⁻1 आहे आणि इथं t⁻2b आहे, त्यामुळं -2b = 1, देअरफॉर b काय बनणार, -2 डिवाइड होईल ना, त्यामुळे -1/2. तर बीची व्हॅल्यू काय भेटली, -1/2 भेटली. बीची व्हॅल्यू -1/2 भेटली. तर ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू, म्हणजे काय बनेल, देअरफॉर a b किती आहे, -1/2 आहे, त्यामुळे aची व्हॅल्यू काढायची आहे. a -b आहे, त्यामुळे -1/2 +1/2, म्हणजे तुम्हाला aची व्हॅल्यू काय भेटली, +a/2 भेटली. ठीक आहे. आता aची व्हॅल्यू भेटली, बीची व्हॅल्यू भेटली. ह्या दोन्हीही रॅशनल नंबर्स जे तुम्हाला आपण अज्युम केले होते ते व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 पुट करू. देअरफॉर t k l किती आहे, 1/2, g किती आहे, -1/2. ठीक आहे. आता बघा t k टाइम्स l ½ आणि g ½ म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो का, t k √l/g. g खाली का आला, त्याची पॉवर -½ आहे. ठीक आहे. आता हा झाला टाईम पिरियड किंवा आपलं डिझायर्ड इक्वेशन फॉर जे आपण अज्युम केला होता एक्सपेरिमेंट सिम्पल पेंडुलमचा, त्या केसमधला टाईम पिरियड भेटला तुम्हाला. समजतं का. ठीक आहे. ओके. आता बघा जर का फ्रिक्वेन्सी विचारली, फ्रिक्वेन्सी या केसमध्ये f, तर कसं काढणार, 1/t. देअरफॉर टीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, तेव्हा 1/k = g/l. ओके. आणि एक्सपेरिमेंटली आपण केची व्हॅल्यू फाइंड करतो ॲज अ 2π. ओके, ॲज अ 2π. देअरफॉर t = 2π √l/g. ओके. त्यामुळे इथं सुद्धा केची व्हॅल्यू काय बनेल, 2π बनेल. ठीक आहे. आणि पुढे जाऊन जर का तुम्हाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी विचारलं, तर बघा मी ह्या इक्वेशनवरून काढू शकतो का ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कसं काढणार सांगा, या इक्वेशनचा स्क्वेअर या, हे काय बनेल, t² = 4π² l/g. तुम्हाला हवं आहे काय, g हवं आहे. देअरफॉर g कडे मल्टिप्लाय होईल, t² डिवाइड होईल. देअरफॉर 4π² l/t². ही तुमची जीची व्हॅल्यू असेल. समजलं का. म्हणजे अशा पद्धतीनं आपण डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी इक्वेशन इस्टॅब्लिश करू शकतो आहे. ठीक आहे. हा झाला आपला डायमेन्शन अनालिसिसचा सेकंड यूज. समजलं सगळ्यांना. ठीक आहे. काय अडचण असेल, कोणती स्टेप समज नसेल तर पुन्हा एकदा बघा. जर अजून काय त्यामध्ये क्वेरी असेल तर नक्की विचारा, आपण ती डिस्कस करू किंवा सॉल्व करू. समजलं का. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू. थर्ड यूज आहे आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर डिटरमाइन करायचं आहे. ठीक आहे. बघा हे जर का तुम्हाला सेकंड यूज समजलं असेल तर मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगतो, याचा आन्सर तुम्ही मला सॉल्व करून सांगायचं आहे. ठीक आहे का, तुमच्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये ते सॉल्व करून ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा काय करायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स F इट इज डिपेंड्स अपॉन मास ऑफ द ऑब्जेक्ट, ओके, वेलोसिटी v अँड रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ. जो सर्कल, ज्या सर्कलमध्ये तो ऑब्जेक्ट फिरत आहे त्या सर्कलची रेडियस r. म्हणजे F इट इज डिपेंड्स अपॉन मास, वेलोसिटी अँड रेडियस. तर त्या केसमध्ये तुम्हाला सेंट्रिपिटलचं डायमेन्शन फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे. बघा मी क्वेश्चन तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही हवं तर व्यवस्थित लिहून घेतो. क्वेश्चन कसा बनेल, द सेंट्रिपिटल फोर्स F acting on a particle in a circular path may depend upon the mass small m, velocity v and radius small r of its circular path.
डिराईव्ह द फॉर्म्युला डायमेन्शनली. ठीक आहे, कशाचा? सेंट्रिपिटल फोर्सचा. लक्षात आलं का? हे तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स इट इज डिपेंड्स अपॉन मास ऑफ द ऑब्जेक्ट, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट अँड रेडियस ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. देन थर्ड यूज आहे. थर्ड यूज बघा काय असणार आहे बघा. टू फाइंड द conversion factor between the units of the same physical quantity in two different system of units. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे तर बघा मला सांगा, जर का मी 1 मीटर, त्याला आपण सेंटीमीटरमध्ये कसं लिहितो? 1 मीटर इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर. ठीक आहे, किंवा 1 kg इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम असं लिहितो. म्हणजे हे काय चाललं रे? आता बघा, हे मीटर आणि सेंटीमीटर हे दोन्हीसुद्धा एकाच फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स आहेत. मात्र मीटर SI मधला आहे आणि सेंटीमीटर CGS मधला आहे. सिमिलरली हे 1 किलोग्रॅम आणि 10⁻³ ग्रॅम हे सुद्धा एकाच फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स आहेत. मात्र KG हा SI सिस्टीममधला युनिट आहे आणि ग्रॅम हा तुमचा CGS मधला आहे. म्हणजे बघा, SI सिस्टीम आणि CGS सिस्टीममध्ये काहीतरी एक युनिट कन्वर्जन आहे किंवा एक कन्वर्जन फॅक्टर आहे. तो किती आहे? आता मीटर आणि सेंटीमीटरमध्ये 1 मीटर इज इक्वल टू 10⁻² हा कन्वर्जन फॅक्टर आहे आणि 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम, म्हणजे या केसमध्ये 10⁻³ हा कन्वर्जन फॅक्टर आहे. लक्षात आलं का? एकच फिजिकल म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, या ठिकाणी लेंथ आहे आणि या ठिकाणी मास आहे. ठीक आहे, मात्र 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये त्यांचा कन्वर्जन फॅक्टर आपल्याला फाइंड करायचा असतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी आपण न्यूटन इट इज द SI युनिट ऑफ फोर्स, बरोबर आहे का? अँड डाईन इट इज द CGS युनिट ऑफ फोर्स, बरोबर आहे का? आता बघा, आपल्याला काय करायचं आहे? आपलं एम बघा, आपल्याला काय करायचं आहे? 1 न्यूटन इज इक्वल टू x⁻n टाइम्स डाईन. ओके, म्हणजे या ठिकाणी x⁻n हा जो काही कन्वर्जन फॅक्टर आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा, मी पुन्हा सांगतो बघा, सिस्टीम ऑफ युनिट्स 2 आहेत. एक आहे SI सिस्टीम आणि दुसरी आहे CGS सिस्टीम. ठीक आहे, सेम फिजिकल क्वांटिटी आहे. कोणती? फोर्सच युनिट आहेत ना. फोर्सचं SI युनिट काय बनतं? न्यूटन. आणि फोर्सचं CGS युनिट काय बनतं? डाईन. तर SI सिस्टीममध्ये फोर्स आणि CGS सिस्टीममध्ये फोर्स या दोघांचं जर का आपण एक रिलेशन फाइंड केला असेल किंवा डिराईव्ह केला असेल तर त्याच्यामध्ये कन्वर्जन फॅक्टर किती असेल? ओके, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, तर बघा, बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द न्यूटन SI युनिट ऑफ फोर्स अँड डाईन CGS युनिट ऑफ फोर्स. ठीक आहे, सो 1 न्यूटन इज इक्वल टू x⁻n डाईन. इक्वेशन नंबर फर्स्ट. सो मला काय केलं मी? काय ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला काय बघायचं मला का? सेम फिजिकल क्वांटिटी आहे, मात्र त्याच क्वांटिटीच्या डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्समध्ये ओके जे म्हणजे काय म्हणता येईल, आपण त्याला युनिट कन्वर्जन करतो ते कशा पद्धतीने होईल ते आपल्याला ह्या फॉर्ममध्ये बघायचं आहे, ह्या आर्टिकलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा, इक्वेशन 1 आपण कन्सिडर केलं. ठीक आहे, नाव पुटिंग dimensional formula for force is कोणता? is L1 m1 t⁻². ठीक आहे, इन इक्वेशन
इन इक्वेशन 1 वी गेट ठीक आहे. फोर्ससाठीचा डायमेन्शन फॉर्म्युला मी इक्वेशन 1मध्ये पुट करू शकतो, कारण का एकाच फिजिकल क्वांटिटीचे हे युनिट्स आहेत एस आय आणि सी जी एसमधले. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी देअरफोर या साईडला लेफ्ट हँड साईडला बघा L1 M1 T1 raised to -2 is equal to x raised to n. ओके. L2 1 M21 T2 raised to -2. ओके. आता तुम्हाला इथं तो 1 सफिक्स 1 टाकला आहे, इथं सफिक्स 2 टाकला आहे. तर बघा मी पुढं काय म्हणतोय, वेअर सफिक्स 1 indicates SI units. ठीक आहे. and suffix 2 indicates CGS unit. ठीक आहे. suffix 1 indicates SI unit and suffix 2 indicates CGS unit. ठीक आहे. CGS unit. ठीक आहे. आता बघा देअरफोर मला काढायचं काय, युनिट कन्वर्जन फॅक्टर काढायचं आहे. देअरफोर x रेज टू n इज इक्वल टू, हा एका साईडला राहू देत, या ब्रॅकेटने ह्याला डिवाइड करा. बघा या टाईमला डिवाइड करा. त्यामुळे L1 M1 रेज टू 1 T रेज टू 1 रेज टू -2 याला डिवाइड करायचं आहे या टर्मला. ठीक आहे. देअरफोर L2 रेज टू 1 M2 रेज टू 1 T2 रेज टू -2. ठीक आहे. आता मी काय करतो, लेंथ मास टाईम इक्वेट करतो. जसं की बघा x इज इक्वल टू L1 L2 रेज टू 1 ओके इंटू M1 M2 रेज टू 1 ओके इंटू T1 अपॉन T2 रेज टू -2. ठीक आहे. हे झालं इक्वेशन नंबर 2. But we know that in SI system we have in SI system length, mass and time are expressed in लेंथ कशामध्ये, मीटरमध्ये, इन मीटर, मास kg and time in second. बरोबर आहे का. and in CGS system L M T are expressed in लेंथ कशामध्ये, सीजीएसमध्ये आपण कशामध्ये लेंथ कशामध्ये मेजर करतो आहे, तर सेंटीमीटर, मास ग्रॅममध्ये अँड टाईम सेकंडमध्ये. ठीक आहे. आता आपण काय करू बघा, हे जे काय आपण या ठिकाणी म्हटलं ना की एस आय सिस्टीममध्ये आपण LMT आपण मीटर, किलोग्रॅम, सेकंड ओके, आणि CGS सिस्टीममध्ये आपण LMT आपण सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंडमध्ये मेजर करतो. ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 2मध्ये पुट करू. तुम्हाला काय भेटतं बघा इथं x रेज टू n इज इक्वल टू L1 म्हणजे काय, L1 सफिक्स 1 आहे ना, त्यामुळं लेंथ इन SI सिस्टीम कशामध्ये असेल, मीटरमध्ये असेल, अपॉन L2 म्हणजे काय, लेंथ इन CGS त्यामुळे सेंटीमीटर असेल, रेज टू 1. ठीक आहे. इंटू M1 म्हणजे काय, मास इन SI सिस्टीम त्यामुळे kg अपॉन M2 मास इन CGS ग्रॅम रेज टू 1 इंटू T1 टाईम इन SI सेकंड अपॉन टाईम इन CGS सेकंदच आहे रेज टू -2. आता सेकंड अपॉन सेकंड कॅन्सल होईल, ॲन्सर 1 येईल. ठीक आहे. 1 रेज टू -2 ॲन्सर ऑब्वियसली 1 येणार. मात्र बघा या ठिकाणी जी टाईमची जी काय फॅक्टर आहे किंवा जी टाईमचे जे काही डायमेन्शन्स येतं एक्झिस्ट होत नाही ना, त्यामुळे हे व्हॅल्यू आपण निग्लेक्ट करून टाकू, ॲज अ 1 बनवू. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मीटरला मी असं लिहू शकतो आहे का, याचा यूज करून
मीटर म्हणजे काय 10⁻², सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर ⁻1. ओके, इंटू किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम असतं 10⁻³ ग्रॅम अपॉन ग्रॅम ⁻1 इज इक्वल टू x⁻n. ठीक आहे. सेंटीमीटर कॅन्सल, ग्रॅम कॅन्सल, शिल्लक राहिला 10⁻² इंटू 10⁻³ इज इक्वल टू 10⁻5. ओके, देअरफॉर x⁻n इज इक्वल टू 10⁻5. आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू. तुम्हाला काय भेटेल, फोर्ससाठी SI आणि CGS सिस्टीममध्ये युनिट कन्व्हर्जन फॅक्टर भेटेल. ठीक आहे. तर तो किती असणार आहे 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻5 डाइन. ओके, आणि हे तुमचं डिझायर्ड आन्सर असेल. समजलं का? म्हणजे डायमेन्शन अनालिसिसचा ह्या थर्ड यूजमध्ये आपण काय बघितलं आहे, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. ओके, मी आशा करतो की तुम्हाला डायमेन्शन्स आणि डायमेन्शन अनालिसिस इन डिटेल्स विदाऊट एनी क्वेरी समजलं असेल. जरी यातूनही जरी तुम्हाला काही शंका असेल तरी कमेंट्समध्ये नक्की विचारा, आपण त्या क्वेश्चनचा आन्सर नक्की देऊ. लक्षात आलं का? हे झालं डायमेन्शन्स अँड डायमेन्शन अनालिसिस विषय. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की डायमेन्शन अनालिसिसचं आपण जे काही यूज बघितले किंवा जे ॲडव्हान्टेज बघितले त्याच पद्धतीने त्याचे काहीतरी डिसॲडव्हान्टेज आहेत. तर ते काय असणार आहेत बघा, आपण या ठिकाणी बघू शकतो. हे मी इरेज करतो आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाठीमागचं थोडंसं व्यवस्थित बघा, आपल्या नोट्स प्रिपेअर करा. ठीक आहे. आणि काय न्यूमरिकल्स काय शंका असेल तर नक्की विचारत, आपण त्याचा आन्सर नक्की देऊ. ठीक आहे. ओके, तर बघा, हे झालं यूज किंवा ॲडव्हान्टेज विषय. आपल्याला आता डिसॲडव्हान्टेज किंवा लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन अनालिसिस बघायचं. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस या लेक्चरमधलं आपलं हे लास्ट आर्टिकल असेल. ओके, या लेक्चरमधलं म्हणतो मी. ठीक आहे. बघा, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे. तर बघा, म्हणजे तुम्ही जर काही हा क्वेश्चन विचारला तर कसं लिहिता येईल, तर काय म्हणायचं, द मेथड्स ऑफ डायमेन्शन्स हॅज द फॉलोइंग लिमिटेशन्स. जवळपास 3 ते 4 लिमिटेशन्स आहेत, इतकेच असतील. ठीक आहे. तर फर्स्ट लिमिटेशन आहे, बाय दिस मेथड द व्हॅल्यू ऑफ एनी डायमेन्शनल कॉन्स्टंट के कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण जो मगाचं सिम्पल पेंडुलमचं एक्झाम्पल बघितलं होतं, त्या ठिकाणी आपण केची व्हॅल्यू डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून नाही काढली, तर ती केची व्हॅल्यू आपण बाय एक्सपेरिमेंटली फाइंड केली होती. त्यामुळे ते आपलं पहिलं डिसॲडव्हान्टेज किंवा लिमिटेशन असेल डायमेन्शन अनालिसिसचं. फर्स्ट आहे बघा लिमिटेशन, द व्हॅल्यू ऑफ एनी dimensionless constant k cannot be calculated. ठीक आहे. देन सेकंड आहे, इफ अ फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन मोर दॅन 3 फॅक्टर्स. बघा, आपण आता जी काही फिजिकल इक्वेशन्स बघितली ती जवळपास 1-2 किंवा एखाद दुसरा टर्म्स इन्क्लूड केलेली होती. ठीक आहे. इफ अ फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन मोर दॅन 3 फॅक्टर्स, then the relation among them cannot be established because we can have only 3 equations by equating the powers of m, l, t. ओके, जर काय रिलेटेबल फिजिकल क्वांटिटीज मोर दॅन 3 असतील तर आपण त्या फिजिकल क्वांटिटीजसाठी रिलेटेबल फिजिकल इक्वेशन डिराईव्ह करू शकत नाही बाय युजिंग डायमेन्शन अनालिसिस. ओके, मी पुन्हा सांगतो बघा, इफ a physical quantity depends upon more than 3 factors, okay, then relation among them cannot be established because we can have only 3 equations by equating the powers of m, l, t. लक्षात आलं का? ठीक आहे. हे झालं आपलं सेकंड लिमिटेशन. देन थर्ड लिमिटेशन बघा, इट फेल्स टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट trigonometric function
trigonometric function, logarithmic function, logarithmic, exponential, okay, and complex quantities. ओके, इन्वॉल्ड इन द फिजिकल रिलेशन. बघा मी काय म्हटलं, थर्ड लिमिटेशन काय आहे, इट फेल्स म्हणजे डायमेन्शन अनालिसिस फेल्स टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, लॉगॅरिथमिक फंक्शन्स, एक्सपोनेन्शियल अँड कॉम्प्लेक्स क्वांटिटीज इन्वॉल्ड इन द फिजिकल इक्वेशन. जर काय एखाद्या कोणत्याही इक्वेशनमध्ये जर काय हे फंक्शन्स म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, लॉगॅरिथमिक फंक्शन्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स किंवा कॉम्प्लेक्स क्वांटिटीज जर काय इन्क्लूड असतील किंवा इन्व्हॉल्व असतील तर त्या केससाठी किंवा त्या इक्वेशनसाठी आपण डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून ते इक्वेशन आपण डिफाईन नाही करू शकत किंवा ते कन्सिस्टंट आहे की नाही ते नाही सांगू शकत. ठीक आहे. तर बघा, देन फोर्थ आहे, डायमेन्शनल मेथड फेल्स टू डिराइव द रिलेशनशिप लाईक एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, बघा काय म्हटलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे. बघा फोर्थ लिमिटेशन काय आहे, द डायमेन्शनल मेथड फेल्स टू डिराइव द रिलेशन्स लाईक एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, म्हणजे सच टाईप ऑफ इक्वेशन्स आपण डायमेन्शन अनालिसिसचा यूज करून डिराइव नाही करू शकत. ठीक आहे. समजलं. पहिला डिसएडव्हान्टेज काय आहे, बाय दिस मेथड द व्हॅल्यू ऑफ एनी डायमेन्शनल कॉन्स्टंट के कॅन नॉट बी कॅल्क्युलेटेड. सेकंड काय असतं, सेकंड काय आहे लिमिटेशन, if a physical quantity depends upon more than three factors, then the relation among them cannot be established because we can have only three equations by equating the powers of m, l, t. ओके, आणि जर का एखाद्या इक्वेशनमध्ये ट्रिगो, लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल किंवा कॉम्प्लेक्स क्वांटिटी जर का इन्व्हॉल्व असतील तर त्याही केसमध्ये आपण डायमेन्शन अनालिसिस यूज नाही करू शकत. देन लास्ट, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर अशासारख्या इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी आपण डायमेन्शन अनालिसिस यूज करू शकत नाही. ठीक आहे. मी आशा करतो की तुम्हाला डायमेन्शन अनालिसिस, ठीक आहे, त्यांचे यूज आणि लिमिटेशन्स समजले असतील. ठीक आहे. तुमचे जर काय या आर्टिकल किंवा अजून तुमच्याकडे काही क्वेश्चन्स किंवा आयडिया असतील तर नक्की शेअर करा. आपण त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये जरूर आपण ते आन्सर्स किंवा डिस्कस करू. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ॲक्युरसी, प्रिसिशन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट, त्याचबरोबर आपल्याला इस्टिमेशन ऑफ एरर्स हा महत्त्वाचा आर्टिकल बघायचा आहे. तोपर्यंत तुम्ही स्टडी करत राहा. स्टे ट्यून विथ आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जे अपकमिंग व्हिडिओ किंवा लेक्चर्स अपलोड करतो आहे ते तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम भेटतील. ठीक आहे. मी आशा करतो की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल. लर्न करा, व्यवस्थित अंडरस्टँड होईल तुम्हाला. ठीक आहे. देन प्रॅक्टिस करा जे काही आपण आर्टिकल्स बघितले ते. ठीक आहे. देन आपण या ठिकाणी आपण थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटतो. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू ऑल.